नमस्कार. मी आता ज्या विषयावर बोलणार आहे, तो विषय खरं तर तुम्हा सगळ्यांना नवीन नाहीये. आपण सगळीच जण दिवसातनं 4 ते 5 वेळा तरी असे व्हिडिओज बघत असतो आणि सतत स्क्रोलही करत असतो. पण मला असं म्हणायचंय, की काही विषय असे आहेत आपल्याकडे आपल्याकडे म्हणजे आपण आपल्या भारतात आणि आपल्या भारतातल्या लोकांकडे काही विद्या अशा आहेत, ज्या आपल्याच आहेत. जसं की आयुर्वेद, योग आणि तसंच बरंच काही. त्यात एक वास्तू. मी शलाका आपटे, वास्तू कन्सल्टंट आणि रेकी मास्टर. एक वेगळा विषय आणि वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करते. वास्तू हा विषय मला माहिती आहे सगळ्यांसाठी नवीन नाहीच आहे. वास्तूबद्दल आपण बरेच असे व्हिडिओज ऐकत असतो, पाहत असतो आणि बरेचसे गैरसमज आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात आणि त्यातून आपण आपली एक धारणा निश्चित करत असतो. पण मला असं वाटतं, वास्तू हा विषय आपला आहे. आपल्या पूर्वजांनी त्याबद्दल बरंच काही लिहून ठेवलेलं आहे. त्याबद्दल बरंच असं काही माहिती त्यांनी गोळा करून तसं अंमलात आणायचा प्रयत्नही केलेला आहे, जो आपल्यापर्यंत खरं तर पोहोचणं अगदी स्वाभाविक आहे आणि तो पोहोचतोयही. पण काय होतंय, की बऱ्याच म्हणजे एकाच विषयाबद्दल आपण खूप लोकांकडून फार काही ऐकलं, की साहजिक आहे एक थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होतं आणि त्या कन्फ्युजन्समुळे आपल्याला नेमकं आपण काय फॉलो करायचंय, आपण नेमकं काय पुढे घेऊन जायचंय, हे आपल्याला नाही कळत आणि त्यामुळेच थोडासा संभ्रम निर्माण होतो. आणि माझ्या हे लक्षात आल्यामुळे मला बऱ्याच जणांनी सांगितलं, की "मॅडम तुम्ही जे काम करताय ते लोकांपर्यंत पोहोचू दे आणि तितक्याच निस्वार्थी पणाने ते तुम्ही जे आमच्यापर्यंत पोहोचवताय ते सगळ्यांपर्यंत पोहोचू दे." तर त्यांच्या अशा लोकांच्या आग्रहाखातर खरं तर मी हा व्हिडिओ करते आणि अतिशय खरं तर मनात ही साधी भावना ठेवून, की जे मला माहिती आहे, जे मला समोरच्याला सांगताना मला आनंद होतो आणि मला असं वाटतं, की त्यामुळे माझ्या एका थोड्याशा कॉन्ट्रिब्युशननी त्यांचं आयुष्य जर थोडंसं इम्प्रूव्ह होत असेल, काही थोडेफार बदल होत असतील आणि माझ्या या विद्येचा त्यांना जर काही फायदा होत असेल, तर मला ते नक्की आवडेल. म्हणून त्या सगळ्या गोष्टींसाठी केलेला हा खरं तर प्रयत्न आणि खरं तर सगळा खटाटोप आहे. अदरवाईज मला खरं तर वास्तू हा विषय ह्याबद्दल बोलायला फार आवडतं आणि सांगायलाही फार आवडतं. पण अशाच पद्धतीने जर आपण कनेक्ट होणार असू, तर मला असंच आवडत राहील आणि या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण सगळेच जण एकमेकांशी कनेक्टेड राहू आणि मला माझ्या पद्धतीने जर तुमच्यासाठी काही करता आलं, तर मला त्याचा नक्की खूप आनंद आहे. तर आपण असेच कनेक्ट राहूया आणि इथून पुढे मी वास्तू, रेखी, न्यूमरोलॉजी अशा बऱ्याच गोष्टींबद्दल वेगवेगळे व्हिडिओज मी घेऊन येईन आणि त्याबद्दल माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तुमच्याजवळ कुठली माहिती असेल तर ती मला नक्की सांगा. कमेंट्स थ्रू तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा. आपण असेच कनेक्टेड राहू माझ्या या सद्गृहम वास्तू कन्सल्टंट या चॅनलवर. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. सध्या हा व्हिडिओ फक्त सुरुवातीचाच आहे. त्यामुळे माझ्याशी कनेक्टेड राहा आणि माझा हा व्हिडिओ आवडला, अ, मनापासून आवडला तर नक्की कनेक्ट व्हा. बाकी आपण भेटूच परत. थँक यू.